नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी महेंद्र सर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 2 चं 6वं प्रकरण, ज्याचं नाव आहे वर्तुळ। इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला सर्कल, मराठी मध्ये म्हणतात वर्तुळ। वर्तुळ मधला सराव संच 6.1 आज आपण समजून घेऊ, परंतु 6.1 समजून घेण्याच्या अगोदर काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे। काही महत्त्वाचे गुणधर्म लक्षात घेणे गरजेचे आहे। हे जर गुणधर्म नाही समजले तर आपल्याला हा सराव संच डोक्याच्या वरून जाऊ शकतो। तर हे गुणधर्म समजून घेऊयात, पण हे सगळं समजून घेण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि आता आपण जाऊयात पुढे। बघा मित्रांनो, दोन गुणधर्म खूप महत्त्वाचे आहेत। पहिला गुणधर्म काय बाबा, आपल्याकडे वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो, बरं का, हा पहिला गुणधर्म। आणि दुसरा गुणधर्म, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला, अरे रे रे डबल आलं बरं का, इथं काहीतरी वेगळं पाहिजे होतं। काय पाहिजे होतं ते तुम्हाला सांगतो। वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो। आता समजा वर्तुळाचं एक केंद्र आहे, केंद्रबिंदू आहे, आणि त्याची समजा ही एक जीवा आहे जिचं नाव आहे AB। ओके, एक जीवा काढली, वर्तुळाला एक जीवा काढली, तसं आपण अनेक जीवा काढू शकतो। आता वर्तुळाच्या संदर्भात अगोदर काही माहिती समजून घेऊयात। हा झाला वर्तुळाचा केंद्रबिंदू। केंद्रबिंदू आणि वर्तुळाचा जो परिघ आहे, ही जी कडा असते वर्तुळाची तिला वर्तुळाचा परिघ म्हणतो। केंद्रबिंदू आणि वर्तुळाचा परिघ यांना जोडणाऱ्या रेषेला आपण त्रिज्या म्हणतो, R म्हणतो। आणि त्याच्यानंतर वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी जी काही रेषा असते तिला आपण काय म्हणतो, वर्तुळाची जीवा म्हणतो। ही वर्तुळाची जीवा, याच्यावरचे कुठलेही दोन बिंदू जोडणारी रेषा। आणि त्याच्यानंतर जी जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते तिला आपण म्हणतो व्यास। हा जो व्यास आहे तो काय असतो, त्रिज्येच्या दुप्पट असतो। तर ह्या काही गोष्टी आहेत छोट्या मोठ्या। आणि जी वर्तुळाला स्पर्श करून जाते ती स्पर्शिका। अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण आपण आता सध्या या वर्तुळाकडे येऊयात। आता वर्तुळाच्या केंद्रातून, आता इथं सांगितलं केंद्रातून जर मी जीवेवर एक लंब टाकला, हा केंद्र आहे आणि या केंद्रातून जर जीवेवर लंब टाकला असा, तर तो या जीवेला काय करणारे, दुभागणारे, जीवेचे दोन भाग करणारे। हा O आणि इथं म्हटलं P, म्हणजे OP लंब जर का मी AB काढला तर तो काय करणार, इथं दोन भाग करणार। म्हणजे जर जीवा AB 16 असेल तर 16चे 2 2 8 भाग झाले, 16चे 2 भाग झाले 8 आणि 8, म्हणजे AP 8 आणि PB 8। ओके, दोन समान भाग होतात, म्हणजे AP बरोबर PB, AP आणि PB दोघं जण एकरूप होतील। त्याचबरोबर AP बरोबर 1/2 AB आणि त्याचबरोबर PB बरोबर 1/2 AB, हे गुणधर्म। ठीक आहे। आता ऍक्च्युली याचा उलटा एक गुणधर्म आहे। हा गुणधर्म तुमच्या लक्षात आला असेल, केंद्रामधून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो। आता पुढचा गुणधर्म काय बाबा, की बाबा जर एखादी जीवा असेल माझ्याकडे कुठलीही, तिचं नाव असेल PQ, जीवेचा केंद्रबिंदू, पुढचा गुणधर्म काय, जीवेचा केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू, केंद्रबिंदू नाही तर जीवेचा मध्यबिंदू। जीवेला केंद्रबिंदू नसतो, केंद्रबिंदू वर्तुळाला असतो। जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारी रेषा जीवेला लंब असते। शेवटी तोच विषय, म्हणजे मध्यबिंदू आणि केंद्रबिंदू जोडणारी रेषा जीवेला लंब असते। हे दोन गुणधर्म आहेत। हे दोन गुणधर्म डोक्यामध्ये ठेवून आपल्याला पुढची गणितं सोडवायची आहेत। त्यासाठी हे पहिलं गणित बघा, पहिलं गणित नीट समजून घ्या। वर्तुळ केंद्र O पासून जीवा AB चे अंतर 8 सेमी आहे, AB ची लांबी 12 सेमी आहे, तर वर्तुळाचा व्यास काढा। अरे बापरे, व्यास काढायला सांगितलं डायरेक्ट। बघा, आपण जाऊ टप्प्याटप्प्याने। मी वर्तुळ काढून ठेवलंय, बाकी बऱ्याच गोष्टी आपल्याला काढायच्यात। पहिली गोष्ट, वर्तुळाला एक असतो केंद्रबिंदू O बिंदू, केंद्रबिंदू O पासून जीवा AB चे अंतर 8 आहे। ही समजा आपली एक जीवा आहे, तिचं नाव आहे AB। ओके, हिचं अंतर 8 आहे। O पासून AB चं अंतर 8, म्हणजे हे अंतर किती बाबा, 8 आहे। हे जे अंतर आहे याला आपण म्हणू 8 सेंटीमीटर। ओके, O पासून AB चे अंतर 8 सेमी आहे, याला आपण म्हणू OP, बरं का, याला काय म्हणू आपण OP। आणि त्याचबरोबर इथं हा लंब असणार, बरं का, हे लक्षात ठेवायचं आहे। जीवा AB ची लांबी 12 सेमी आहे। आता बघा काय काय दिलंय। पहिली गोष्ट मला दिलंय OP बरोबर 8 सेमी, जे काय दिलंय ते इमानदारीत लिहून घ्या। दुसरी गोष्ट, AB बरोबर किती, 12 सेमी, जे दिलंय ते इमानदारीत लिहून घ्या। आता या दोन गोष्टी दिल्यात, तर आपल्याला सांगितलं की वर्तुळाचा व्यास काढा। पण वर्तुळाचा व्यास काढण्याच्या अगोदर आपण काय काढलं पाहिजे, वर्तुळाची त्रिज्या काढली पाहिजे, कारण त्रिज्या व्यासाच्या दुप्पट असतो। व्यास जो आहे तो त्रिज्येच्या दुप्पट असतो। ओके, मग आपण पहिली त्रिज्या काढू। हे बघा, इथून अशी त्रिज्या, ही त्रिज्या OB मला काढायची। आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं
OP लंब AB आपल्याला इथं दिलंय. आता आपल्याला माहिती आहे केंद्रातून जीवेवर काढलेला लंब, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब, जीवेवर काढलेला, हे लिहायचं, काढलेला लंब जीवेस दुभागतो, लंब जीवेस किंवा जीवेला दुभागतो, जीवेचे 2 भाग करतो. ओके, जीवेला दुभागतो. त्यामुळे आपल्याकडे काय येईल बाबा, AP बरोबर PB बरोबर काय झालं 1/2 AB. त्यामुळे हा जो PB आहे तो AB च्या निम्मा झाला बरं का, बरोबर 1/2 AB. AB किती बाबा, AB 12 आहे आपल्याकडे, ही AB जी आहे ती 12. आता काय होईल, बेक के बे बेसक 12 म्हणजे PB बरोबर मला काय झालं 6 सेमी मिळालं. आता हे PB का काढलं आपण मित्रांनो ते लक्षात घ्या, का काढलं याचं कारण आपल्याला मिळालं पाहिजे. याचं कारण असं की हा PB मला आता मिळाला 6 सेंटीमीटर आणि OP आहे 8. मग इथं पायथागोरसचं प्रमेय आपण या काटकोन त्रिकोणात वापरू शकतो. इथं यातल्या प्रत्येक गणितामध्ये आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे. पायथागोरसचं प्रमेय या काटकोन त्रिकोणात आपण वापरू. काटकोन त्रिकोणात काय असतं, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. आता त्याच्यावरून एक गाणं आहे, काटकोन त्रिकोण आहे बघा किती छान, सर्वात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान. हा काटकोन त्रिकोण बघा, त्याचं आता ते सांगतो तुम्हाला पुढे, पण पहिली लक्षात घ्या इथं काटकोन त्रिकोण तयार होतो. ओके, मग आता आपण या ठिकाणी काय करू ते लिहून घेऊयात. आपण काय करू, ही PB 6 OP 8, तर आता आपण OB काढू. मग यासाठी आपण काय करू, काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, कुठला काटकोन त्रिकोण, OPB मध्ये, OPB मध्ये. ओके, कशानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. ओके, कसं असतंय काटकोन त्रिकोणाचा विषय कसा असतो, काटकोन त्रिकोण आहे बघा किती छान, सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान. काटकोन त्रिकोणाची सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण असतो. याचा एक कोन असतो काटकोन, म्हणून याला म्हणतात काटकोन त्रिकोण. याचा एक काटकोन असतो कोन, म्हणून त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात. आपण इथंच म्हटलं की OP लंब AB म्हणून हा 90 मापाचा झाला. आणि काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र होईल OB चा वर्ग बरोबर OP चा वर्ग म्हणजे OP चा स्क्वेअर प्लस PB चा स्क्वेअर, PB चा वर्ग. आता OP किती, OP आहे 8, 8चा वर्ग, PB आहे 6, 6चा वर्ग, 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36. OB चा वर्ग किती आला, 64 आणि 36 100 आला. दोघांची बेरीज किती, 100 झाली, 100, 100 पहिला नंबर. OB चा स्क्वेअर 100, मग OB किती झाले, OB बरोबर 100 चा स्क्वेअर रूट 10 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर झालं OB. आता OB म्हणजे वर्तुळाची जी त्रिज्या आहे, त्रिज्या बरोबर किती 10 सेंटीमीटर. मग वर्तुळाचा व्यास किती असतो, वर्तुळाचा व्यास जो आहे तो 2 गुणिले r असतो, त्रिज्येच्या दुप्पट असतो. 2 गुणिले r म्हणजे 2 गुणिले त्रिज्या किती 10 आहे, 10 जुने काय झालं 20 सेंटीमीटर, म्हणजे आपला व्यास किती झाला 20 सेंटीमीटर. त्रिज्या विचारला असतं तर 10 सेंटीमीटर लिहिलं असतं, व्यास विचारलाय म्हणून 20 सेंटीमीटर लिहिलं. मी थोडासा होतो बाजू, तुम्ही याचा एक मस्त स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या गणिताकडे मित्रांनो. बघा यातलं पुढचं एक्झाम्पल आपल्या समोर आता इथं आहे की दुसरं एक्झाम्पल आता आपण बघून घेऊयात की एका वर्तुळाचा व्यास 26 सेंटीमीटर आहे. आता गडबड झाली, मगाची व्यास काढायला सांगितलेला, आता तर व्यास दिलाय. ओके, मग आता लिहून घेऊ, चला दिलाय तर बाबा दिलाय. मग व्यास म्हणजे काय बाबा, व्यास वर्तुळाचा जो व्यास आहे त्याला डायमीटर म्हणतो म्हणून D बरोबर किती 26 सेंटीमीटर, 26 सेंटीमीटर. व्यास 26 आहे तर वर्तुळाची जी त्रिज्या आहे, त्रिज्या म्हणजे रेडियस, त्रिज्या काय आली व्यासाच्या निम्मी, 26च्या निम्मी 13 सेमी आली. बरोबर झाला, इथं विषय क्लोज झाला. आता पुढे बघा, असून जीवेची लांबी 24 आहे. आता इथं एक जीवा आहे, समजा इथं आपल्याकडे O केंद्रबिंदू आहे, इथं एक जीवा आहे, त्या जीवेचं नाव आहे AB आणि ती जीवा AB जी आहे ती 24 सेंटीमीटर आहे. जीवा AB बरोबर 24 सेंटीमीटर. ओके, आता पुढे सांगितले तर जीवेचे केंद्रापासूनचे अंतर,
आता ह्या जीवेचं केंद्रापासून, आता ही जीवा ए बी आणि हा केंद्र यांचं अंतर, म्हणजे आपल्याला काय करायचं, हे अंतर काढायचं, ज्याला आपण ओटी म्हणू. आपल्याला काय करायचंय, ओटी काढायचं. आता ओटी काढण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या, मी जर ओबीला जर का जोडलं, बरं का, आता ओबीला जर आपण जोडलं तर मला सांगा वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती त्रिज्या किती आहे वर्तुळाची. वर्तुळाची त्रिज्या, व्यास 26 आहे, त्रिज्या आपल्याकडे किती आली 13 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर ही जीवा ए बी जी आहे ती 24 सेंटीमीटर आहे. आता संपूर्ण ए बी 24, आता केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेचे 2 भाग करतो आपण, मगाशी बघितलं. मग एटी आणि टीबी एकरूप असणार. मग संपूर्ण ए बी जर का 24 तर टीबी किती झाली बाबा, 24च्या निम्मी 12 झाली. टीबी किती झाली 12 सेंटीमीटर. आता आपल्याला ओटी काढायचं आहे. ओटी काढण्यासाठी परत कुठलं प्रमेय वापरायचं, पायथागोरसचंच प्रमेय वापरायचं आहे. बाकी काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा. मग आता आपण या ठिकाणी काय करू की बाबा ओटी लंब ए बी आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे इथे लिहायचं केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. ओके, म्हणून आता मी ते लिहित नाही, वेळ कमी आहे म्हणून आपल्याकडे एटी बरोबर टीबी, एटी बरोबर टीबी बरोबर 1/2 ए बी. ठीक आहे, म्हणून आपण म्हणू शकतो एटी बरोबर टीबी बरोबर 1/2 ए बी किती दिले आपल्याला 24. आणि म्हणून एटी बरोबर टीबी बरोबर 24च्या निम्मे 12 सेंटीमीटर. म्हणजे एटी आणि टीबी दोघं जण पण किती आले 12 सेंटीमीटर आले. आता आपण काय करू, आपला महत्वाचा जो मुद्दा आहे, आता मला इथं टीबी 12 आहे, ओबी 13 आहे. आता ओटी काढायचं आहे म्हणजे काय करावं लागेल, पायथागोरसचं प्रमेय वापरावं लागेल. मग इथं लिहायचं काटकोन त्रिकोण, हा जो त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण ओटीबी मध्ये कुठल्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. ओके, मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला सूत्र लिहावं लागेल. काय सूत्र, ओबीचा वर्ग बरोबर कर्ण वर्ग, ओबीचा वर्ग बरोबर ओटी वर्ग अधिक टीबीचा वर्ग, ओटीचा वर्ग अधिक टीबीचा वर्ग. आता ओबी किती 13 आहे, 13चा वर्ग बरोबर ओटी काढायचे, ओटीचा वर्ग अधिक टीबी किती आहे मला मिळाले, टीबी 12 आहे. आपल्याकडे इथं टीबी 12 आहे, मग इथं लिहायचं 12चा वर्ग. ओके, झालं. आता 13चा वर्ग 169, ओटीचा वर्ग आपल्या जाग्यावर, 12चा वर्ग 144. आता ते 144 पलीकडे काय अधिक आहे, अलीकडे आले वजा झाले. 169 वजा 144 बरोबर ओटीचा वर्ग. मग ओटीचा वर्ग किती, 169 मधून 144 गेले, 25 राहिले. मग आता ओटीचा वर्ग 25, मग ओटी किती, 25चं वर्गमूळ 5. अशा प्रकारे ओटी बरोबर 5 सेंटीमीटर आलं. मग शेवटी लिहायचं, म्हणून वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जीवा यामधील अंतर 5 सेंटीमीटर आहे असं लिहायचं डिटेलमध्ये. ते लिहिलं तर मार्क मिळणार. ठीक आहे, आता याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण काय करू, आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आता वळूयात. ओके, तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. ओके, दुसऱ्याला विसरा, आता लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3, वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेमी असून वर्तुळाची त्रिज्या 34 आहे, तर जीवेची लांबी काढा. आता काय करायचे, जीवेची लांबी काढायची. बाबा आता उलटा विषय गंभीर आहे. बघा काय दिले, वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचं अंतर, हा बाबा केंद्र, त्याचं नाव ओ, ही बाबा जीवा, तिचं नाव चला ए बी देऊन टाकू. ओके, आता बघा वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 3 सेमी आहे. हा केंद्र, ही जीवा, हे अंतर किती 30 सेंटीमीटर. ओके, बर बाबा, असून वर्तुळाची त्रिज्या 34 आहे. ही काढली बाबा त्रिज्या, घ्या बाबा 34 तर 34 सेंटीमीटर. तर आपल्याला सांगितलं आता जीवा काढा. आता इथं नाव द्या टी. आता जीवा काढायचा, आता जीवा तर काढता येणार ना डायरेक्ट. आता या काटकोन त्रिकोणाचा विचार केला तर ओटी आहे, ओबी आहे, पायथागोरसच्या प्रमेयानुसार टीबी निघल. टीबी काढली की टीबीच्या डबल ए बी, विषय संपला. तर पहिली टीबी काढू. मग ती टीबी काढण्यासाठी काय काय लिहावं लागेल बाबा, आपण इथं लिहू बाबा. काय काय दिलं ते पहिलं लिहू. पहिली गोष्ट, माझ्याकडं ओटी बरोबर किती सेंटीमीटर 30 सेमी. ओके, आणि त्याच्यानंतर त्रिज्या कोण आहे बाबा आपल्याकडं, त्रिज्या जी आहे तिचं नाव आहे ओबी बरोबर 34 सेंटीमीटर. बर बाबा, लिहू 34 सेमी. आणि आपल्याला आता पहिली काढायची टीबी. आता पहिले आपण काय करू, टीबी काढू आणि त्या टीबी नंतर आपण ए बी काढू. ठीक आहे,
मग आता TB AB काढण्यासाठी एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला माहिती आहे OT लंब AB, ओके, कर्णावर काढलेल्या OT लंब AB आहे. आता ही लंब असल्यामुळे इथं काटकोन त्रिकोण तयार झाला, म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा काटकोन त्रिकोण, म्हणून काटकोन त्रिकोण OTB मध्ये कुठल्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, बर पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होणार, कर्ण कोण आहे बाबा OB चा वर्ग बरोबर OT वर्ग अधिक TB वर्ग, OT चा वर्ग अधिक TB चा वर्ग. बर OB किती आहे, OB 34 आहे, मग इथं लिहा 34 चा वर्ग. OT किती 30 आहे, 30 चा वर्ग अधिक TB आपल्याला काढायचे. आता 34 चा वर्ग मला माहिती नाही, नसेल माहित तर गप आपला 34 गुणिले 34 करा, 4 चौक 16, आजच्याला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13 झाले, 1 0 घेतला, 3 चौक 12, आजच्याला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10 झाले, 6 6 6 5 1 1 1156. ठीक आहे, 1156 आला. मग इथं लिहायचं 1156 बरोबर 30 चा वर्ग 900 अधिक TB चा वर्ग, TB वर्ग आपल्या जाग्यावर, 900 अधिक आहे पलीकडे आला वजा, 1156 वजा 900 बरोबर TB चा वर्ग. आता बघा TB चा वर्ग बरोबर 1156 मधून 900 गेले, किती राहिले 256 राहिले. 1156 मधून 900 गेले, 256 राहिले. मग TB चा वर्ग 256, मग TB किती, 256 चा वर्गमूळ 16 सेंटीमीटर. TB किती आलं, 16 सेंटीमीटर, कारण 256 चा वर्गमूळ जे आहे ते आपल्याकडे 16 मिळतं, 16 चा वर्ग 256 असतो. ठीक आहे, आता TB जर का माझ्याकडे 16 सेंटीमीटर आहे, मला काढायचे AB, जीवेची लांबी विचारले ना, मग जीवा AB बरोबर 2 गुणिले TB, 2 गुणिले TB किती 16 आणि 16 दुने 32 सेमी. आपल्याकडे TB किती आलं, 32 सेमी आलं. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. TB नाही, जीवा AB किती आलं, 32 सेमी आलं. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. नक्कीच लक्षात आला असेल, समजला असेल. ठीक आहे, आता यानंतर 3 प्रश्न तर झाले, यानंतर 4थ्या प्रश्नाकडे जाऊ, परंतु तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके, चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा जो प्रश्न आहे, हर एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. 4था आहे, 5वा आहे आणि नंतर 6वा प्रश्न आहे. बरेच प्रश्न आहे आपल्याकडे नंतर, म्हणजे आता 3 तर झालेच आताशी. 4थ्या प्रश्नाकडे आता आपण जाऊयात. तर सगळे प्रश्न आणि जास्तीत जास्त प्रश्न आजच्या या चर्चेमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा या ठिकाणी आता पटापट आपण बघूयात. आता मी तुम्हाला काय जास्त एंटरटेनमेंट करत बसणार नाही, फास्ट आपण बघू पुढचे प्रश्न. बघा पुढच्या प्रश्नात काय दिलंय, O केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 41 सेमी. चला O केंद्र आहे, वर्तुळाची त्रिज्या जी आहे R बरोबर किती 41 सेंटीमीटर दिले, बरं का. त्रिज्या 41 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर वर्तुळाची जीवा PQ ची लांबी, आता जीवा कोणी PQ आहे, असं हे वर्तुळ आहे, त्या वर्तुळाची जीवा PQ आहे, बरं का. आता इथं लिहू जीवा PQ बरोबर किती दिले, PQ ची लांबी जी आहे ती 80 सेमी दिलेली आहे. जीवा PQ ची लांबी 80 सेमी. त्याच्यानंतर आपल्याला वर्तुळाची जी त्रिज्या आहे, बरं का, आता याला मी जोडतो, इथं लंब टाकतोय का असा, बरं जोडतो. OQ त्रिज्या आपण म्हणू, वर्तुळाची जी त्रिज्या आहे तिला आपण OQ म्हणू सध्या. OQ बरोबर 41 सेमी दिली होती, 41 सेमी आहे. ठीक आहे, त्रिज्या दिले. आता प्रश्न काय, तर जीवा PQ चे केंद्रापासूनचे अंतर काढा. आता परत जीवा PQ चं केंद्रापासूनचं अंतर मगाशासारखाच प्रश्न आहे, बरं का. हे अंतर आपल्याला काढायचं, इथे एक लंब टाकू आपण OT वगैरे. ठीक आहे, आणि इथून असा एक याला जोडून टाकू. ही झाली आपली काय बाबा त्रिज्या. त्रिज्या किती 41 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर आपल्याला जीवा जी आहे ती 80 सेंटीमीटर दिली. आता जीवा 80 झाले. आता ह्या 80चे 2 भाग एकरूप होतील, बरं का, कारण केंद्रातून जीवेवर काढलेला लंब केंद्राला दुभागतो, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणून इथं 40-40चे 2 भाग झाले, 40 सेंटीमीटर 40 सेंटीमीटर. आता आपल्याला हे OT हा जो भाग आहे तो काढायचा आहे. मग त्यासाठी OT काढण्यासाठी आपल्याला काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय वापरून मागाच्या सारखाच विषय, काय जास्त विषय वाढवायचा नाहीये. बघा एकदम सोपा विषय आपण या ठिकाणी लिहू. चला OT लंब PQ बरोबर. आता केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणून PT बरोबर TQ बरोबर 1/2 PQ. ठीक आहे, आता PT
बरोबर टी क्यू बरोबर 1/2 गुणिले पी क्यू किती 80 आहे. म्हणून पी टी बरोबर टी क्यू बरोबर 80च्या निम्मे 40 सेंटीमीटर. हे झालं आपलं पी टी किंवा टी क्यू बरोबर 40 सेंटीमीटर झालं. आता आपण काटकोन त्रिकोण ओ टी क्यू मध्ये विचार करू. काटकोन त्रिकोण ओ टी क्यू मध्ये, काटकोन त्रिकोण ओ टी क्यू मध्ये याच्यामध्ये तुम्ही नंतर इथं लिहा पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल. ओ क्यूचा वर्ग, ओ क्यूचा वर्ग बरोबर ओ टीचा वर्ग अधिक टी क्यूचा वर्ग. बरं, आता 41चा वर्ग बरोबर ओ टीचा वर्ग. ओ टी माहिती आहे का नाही माहिती. ओ टीचा वर्ग आपल्या जाग्यावर आणि टी क्यूचा वर्ग. टी क्यू किती 40, इथं लिहा 40चा वर्ग. आता 41चा वर्ग किती 41 गुणिले 41 1 1 1 1 4 4 0 4 1 4 4 चौक 16 किती झालं 1681. 41चा वर्ग 1681 बरोबर ओ टीचा वर्ग आपल्या जाग्यावर आणि 40चा वर्ग 4चा वर्ग 16 म्हणून 40चा वर्ग 1600. 1600 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले वजा 1681 वजा 1600 बरोबर ओ टीचा वर्ग. म्हणून ओ टीचा वर्ग बरोबर 1600 मधून 1681 मधून 1600 गेले किती राहिले 81. ओ टीचा वर्ग 81 मग ओ टी बरोबर किती 81चं वर्गमूळ 9 सेंटीमीटर. ओ टी बरोबर 9 सेंटीमीटर म्हणून पी क्यूचे केंद्रापासूनचे अंतर 9 सेंटीमीटर. शेवटी इथं उत्तर लिहायचं. पी क्यूचं केंद्रापासूनचं जे अंतर आहे ते 9 सेंटीमीटर आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो समजून घेऊ शकतो. ठीक आहे. चौथ्या प्रश्नानंतर 5वा प्रश्न आहे. बघा जास्तीत जास्त सगळे प्रश्न आज आपण बघण्याचा प्रयत्न करू. 5वा जो प्रश्न आहे तो थोडासा वेगळा आहे. 5व्या प्रश्नामध्ये काय दिलंय आकृतीमध्ये ओ केंद्र असलेली 2 वर्तुळ आहेत. मोठ्या वर्तुळाची जीवा ही लहान वर्तुळाला पी आणि क्यू बिंदूमध्ये स्पर्श करते. मोठ्या वर्तुळाची जीवा आहे ती लहान वर्तुळाला पी आणि क्यू मध्ये स्पर्श करते. तर सिद्ध करा ए पी बरोबर बी क्यू. हे दोघं जण सिद्ध करायचं. हा आणि हा भाग जो आहे तो एकरूप आहे ते सिद्ध करायचं. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण काय करू बाबा साध्य काय करायचं ते लिहून ठेवू. चला सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी लिहूयात. चला पक्ष, पहिली गोष्ट पक्ष. पक्षापेक्षा डायरेक्ट आपण साध्य लिहू. साध्य काय करायचं बाबा मला ते समजून घ्या. साध्य साध्य काय करायचं बाबा हे दोघं जण ए पी आणि क्यू बी दोघं जण एकरूप हे दाखवायचे. बरं लिहा साध्य ए पी बरोबर बी क्यू. ठीक आहे. आता यासाठी एक रचना आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे. बरं का एक रचना आपण या ठिकाणी करू. बघा रचना छोटीशी रचना आहे जास्त मोठी नाही करायची. रचना काय करायची हा ओ टी हा जो आहे ना हा एक लंब काढायचा. ओ याला एक नाव द्या आता इथं ओ आणि काय असेल ते दिसत असेल ना. हा यस ओ आणि इथं टी नाव द्या. ओ टी लंब तसं लिहा बाबा. काय काय केलं आपण ओ टी लंब ए बी काढला तेवढं काढा बस बाकी काय नाही. ओ टी लंब ए बी काढला. आता सिद्धता सोपी आहे बघा. सिद्धता लिहू आपण आता. सिद्धता ओके. पहिलं काय करू लहान वर्तुळामध्ये. चला लहान वर्तुळामध्ये लघन झालं. लहान वर्तुळामध्ये आपल्याला काय दिलं बाबा. पहिला मुद्दा एक एक मुद्दा आपण क्लिअर करू. ओ टी लंब पी क्यू. ओ टी लंब पी क्यू बरोबर. हे कशामध्ये आपलं आलं रचनेमध्ये झालं. मग आता ही लंब असल्यामुळे काय होतं की केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणून आपल्याकडे येईल पी टी आणि बघा त्याच्यामुळे काय होईल बाबा हे दोघं जण एकरूप झाले. पी टी आणि टी क्यू दोघं एकरूप झाले कारण केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणून पी टी बरोबर टी क्यू. इथं लिहायचं केंद्रातून जीवेवर काढलेला लंब ओके असं एवढंच लिहू. चला जीवेवर काढलेला लंब झालं. आता त्याच्यानंतर मोठ्या वर्तुळामध्ये आता काय करू. मोठ्या वर्तुळाचा आपण विचार करू. चला तिसरा मुद्दा लिहू. मोठ्या वर्तुळामध्ये काय ओ टी लंब ए बी. हे पण कशामध्ये बाबा रचनामध्ये आपण रचना केली होती. ठीक आहे झालं.
त्याच्यानंतर मग चौथा मुद्दा काय होईल, हा लंब असल्यामुळे आता कोण कोण एकरूप झालं, एटी आणि टीबी दोघं जण एकरूप झाले बरोबर. चौथ्या मुद्द्यात एटी बरोबर टीबी. परत हेच लिहायचं, काय लिहायचं, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतं वगैरे हेच लिहायचं. हे जे दिसतं ना तिथं तेवढंच लिहायचं. ठीक आहे. आता एटी आणि टीबी, एटी म्हणजे काय, एपी अधिक पीटी. आता एटी म्हणजे काय असतं, एपी अधिक पीटी. लक्षात घ्या. आता हे आपण याचं एटीला थोडंसं लिहू शकतो अशा स्वरूपात, एटी म्हणजे एपी अधिक पीटी. त्याचप्रमाणे टीबी म्हणजे काय होईल, टीबी म्हणजे टी क्यू अधिक क्यूबी, टी क्यू अधिक क्यूबी बरोबर. आता या दोघांचा जर आपण विचार केला बरं का, या दोघांचा जर आपण विचार केला इथे बघा, विधान 2 मध्ये पीटी आणि टी क्यू एकरूप आहे. हा पीटी आणि टी क्यू काय एकरूप आहे, त्याच्यामुळे दोघे जण काय होतील, कॅन्सल होतील. दोघे जण एकरूप असल्यामुळं हे दोघं पण कॅन्सल होणार आहे. म्हणून आपल्याकडे काय राहील, एपी बरोबर क्यूबी. एपी बरोबर काय, क्यूबी. क्यूबी म्हणजेच बी क्यू. एपी म्हणजेच एपी बरोबर बी क्यू हे राहील. आणि वाटलंच तर इथं लिहा कशावरून, विधान 2 वरून. विधान 2 वरून. 2 वरून का, कारण 2 मुळच आपण 2 मध्ये आपल्याला दिसतंय पीटी आणि टी क्यू एकरूप आहे, त्याच्यामुळे ते दोघं जण आपण कट केले. ओके, हे दोघं जण कट केले आणि अशा प्रकारे हे जे आहे आपलं सिद्ध जे आपल्याला करायचं होतं ते सिद्ध झालं. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो. ठीक आहे. तर पुढे जाऊयात आपण. पुढचा जो शेवटचा जो प्रश्न आहे 6वा, त्या 6व्या प्रश्नाकडे जाऊ. तत्पूर्वी याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. यस. तर बघा, शेवटचा प्रश्न या सराव संचामधला सिद्ध करायचं आहे की वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या 2 जीवांना दुभागत असेल तर त्या जीवा परस्परांना समांतर असतात. आता वर्तुळाचा जो व्यास आहे, समजा आपला वर्तुळाचा समजा हा एक व्यास आपण काढला अशा प्रकारे. वर्तुळाचा केंद्र जो आहे समजा ओ आहे, ओ केंद्रबिंदू आहे आणि ओ केंद्रबिंदू घेऊन हा वर्तुळाचा व्यास काढला ज्याचं नाव आहे ए बी. आणि हा व्यास काय करतो, 2 जीवांना दुभागतोय. ही एक जीवा आहे, त्या जीवेचं नाव आहे पी क्यू आणि दुसरी जी जीवा आहे त्या जीवेचं नाव आहे ए बी. ठीक आहे. आता तुम्हाला कदाचित दिसत असेल व्यवस्थित किंवा नसेल बघा. हा बघा, याच्यामध्ये समजा हा काय करतोय, व्यास जो आहे त्या दोन्ही सुद्धा जीवांना दुभागतोय. इथं 2 भाग करतो एकरूप आणि इथं पण 2 भाग एकरूप होत आहेत. तर या 2 जीवा ज्या आहेत त्या परस्परांना समांतर आहेत हे आपल्याला दाखवायचं. बाबा या 2 जीवा परस्परांना समांतर आहेत का हे आपल्याला दाखवायचं. यासाठी आपण एक सिद्धता लिहूयात. सिद्धता. तर विषय सोपा आहे बघा. यामध्ये काय बाबा, वर्तुळाचा व्यास दोन्ही जीवांना दुभागत असेल. दोन्ही जीवांना दुभागतो म्हणजे दोन्ही जीवांचे एकरूप भाग करतो. आता इथं पक्षामध्ये आपण एक लिहू शकतो. पक्षात काय आहे बाबा, आपल्याला पक्षापेक्षा साध्य काय करायचं, आपल्याला या दोन्ही जीवा ज्या आहेत त्या समांतर आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं. ठीक आहे. सिद्ध करायचं की बाबा या 2 जीवा ज्या आहेत पी क्यू समांतर ए बी, पी क्यू आणि ए बी समांतर हे आपल्याला दाखवायचं आहे. बघा, आता यामध्ये हा एक बिंदू घ्या आपण, इथं याला नाव द्या सी आणि याला नाव द्या डी. असे 2 बिंदू आपण घेतले. सीला आपण थोडंसं वरती लिहिण्याचा प्रयत्न करू. इथं वर लिहिला सी, हा आपला ओ आहे आणि हा डी आहे. ठीक आहे. आता बघा, एक आपण विचार करू की आकृतीवरून, आता जे काय आपल्याला विचार करायचा तो आकृतीवरून आपण एक विचार करू. ओके, आकृतीवरून पहिला जर मुद्दा आपण बघितला की बघा पी सी आणि सी क्यू एकरूप आहे. जीवा किंवा बाबा पी सी बरोबर सी क्यू, पी सी बरोबर सी क्यू बरोबर 1/2 पी क्यू बरोबर ना. पी सी आणि सी क्यू दोघं जण एकरूप आहे आणि ते काय पी क्यूच्या निम्मे आहेत. का माहिती आहे का, कारण ते दिलेले पक्षामध्ये आपल्याला दिले पक्ष. मग त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो बाबा की जर बरं का बघा, ह्या जीवेचा मध्यबिंदू सी हा, म्हणून सी हा जीवेचा मध्यबिंदू आहे बरं का. म्हणून सी हा जीवा पी क्यूचा जीवा पी क्यूचा मध्यबिंदू आहे. जीवा पी क्यूचा मध्यबिंदू आहे. ओके, मध्यबिंदू आहे. मग आता इथं काय होईल माहिती आहे का, दुसरा मुद्दा की तो मध्यबिंदू आहे. आपल्याकडे एक गुणधर्म आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू बघा ओ आणि जीवेचा मध्यबिंदू सी
यांना म्हणजे जीवेचा मध्यबिंदू आहे PQC, PQचा मध्यबिंदू C आहे, म्हणजे केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड जीवेला लंब असतो. हा एक गुणधर्म आहे, हा इथं लंब असणार. म्हणून आपण म्हणू शकतो की OC लंब PQ. ओके, कारण जीवेचा मध्यबिंदू, जीवेचा गुण बघा, जीवेचा मध्यबिंदू व केंद्रबिंदू वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड, मोठा गुणधर्म आहे जोडणारा रेषाखंड. पहिलंच सांगितलं मी जीवेस दुभागतो, जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो, जीवेस लंब असतो बरं का, लंब असतो. ठीक आहे, असतो झालं. आता हा लंब असल्यामुळे आपण OC लंब PQ, याचाच अर्थ तिसरा आपण लिहू शकतो OC लंब PQ. OC लंब PQ याचाच अर्थ OC म्हणजेच AB पकडा, OC म्हणजेच AB लंब PQ असं आपण लिहू शकतो. ओके, याचप्रमाणे आपण काय दाखवू शकतो, आपण दाखवू शकतो काय दाखवू शकतो. आता इथं अक्षर थोडंसं समजून घ्या. याचप्रमाणे आपण दाखवू शकतो, याप्रमाणे आपण काय दाखवू शकतो बघा. चौथा मुद्दा की AB लंब अरे बघ, याला पण आपण AB, याला पण AB म्हटलं. ॲक्च्युली याला आपण, या जीवेला AB नको, याला दुसरं काहीतरी नाव देऊ, ABCDEF नाव देऊ याला. ओके, त्याचप्रमाणे आपण AB लंब EF दाखवू शकतो. त्याचप्रमाणे आपण दाखवू शकतो AB लंब EF. कसं दाखवू शकतो, कारण हा पण केंद्रबिंदू आहे आणि हा केंद्रबिंदू आहे आणि हा मध्यबिंदू आहे बरोबर. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि या जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा हा रेषाखंड सुद्धा 90 मापाचा असणार आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय बाबा, AB जो आहे तो दोघांना लंब आहे. आता जर आपण आकृतीमध्ये बघितलं QCD बरं का, आकृतीमध्ये बघा QCD आणि CDE हे दोन कोण बघितले तर हे दोन्ही 90 मापाचे असणार लंब असल्यामुळे. हा 90 आणि हा 90, पण हे व्युत्क्रम कोण आहेत आणि व्युत्क्रम कोण जर एकरूप असेल तर या दोन रेषा समांतर झाल्या. म्हणजे आपल्याला काय दाखवायचं, PQ समांतर AB नाही दाखवायचं, तर PQ समांतर EF दाखवायचं बरं का. EF आहे, आपण ती मगाशी दुरुस्ती केली होती त्याप्रमाणे बरं का. आता काय झालं की बाबा कोण QCD बरोबर कोण CDE बरोबर काय बाबा 90 अंश झाले. म्हणून आपण म्हणू शकतो की CD AB छेदिका असताना बरं का, AB छेदिका असताना, म्हणून AB छेदिका असताना आपण म्हणू शकतो की PQ समांतर EF. इथं फक्त लिहायचं व्युत्क्रम कोण कसोटी. कदाचित समजून घ्यायला थोडंसं अवघड गेलं असेल, व्युत्क्रम कोण पुढे कसोटी लिहा, पण समजून घेणं लय गरजेचं आहे. थोडासा वेगळा विचार या गणितामध्ये करावा लागला, थोडासा वेगळा प्रश्न होता हा, परंतु पहिले 5 प्रश्न जरा सोपे होते. 6वा प्रश्न समजून घ्यायला थोडा अवघड गेला असेल तर प्लीज व्हिडिओला पुन्हा एकदा रिवाइज करून बघा. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सराव संच 6.2 वर चर्चा करू. बाय मित्रांनो, धन्यवाद.